आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की ह्या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये शक्ती आहे, तर विशिष्ट ठिकाणी शक्ती आहे हे असं मान्य करून मी तिथेपर्यंत का गेलं पाहिजे? ह्या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये, या विश्वामध्ये वेगवेगळे ग्रह, तारे, नक्षत्र ही संपूर्ण एक प्रक्रिया वेगळी जरी असली तरी ठराविक ठिकाणीच आपल्याला जैव किंवा जीव उपस्थिती दिसते. त्यातली पृथ्वी मुख्य आहे, जिथे आपण राहतो. कारण की पृथ्वीचं वातावरण, तिथली जी कंडिशन आहे, इथलं जे परिमाण आहे, तिथेच ते जीव उत्पत्ती होऊ शकली. ब्रह्मांडामध्ये सर्वदूर ती शक्ती आहे, परंतु विशिष्ट कारण आपल्या पृथ्वीला मिळाल्या कारणाने इथे जीव उत्पत्ती झाली. या अध्यात्मामध्ये देखील संपूर्ण सृष्टी ही शक्तिमय जरी असली तरी देखील असे विशिष्ट कारण, विशिष्ट ठिकाणामध्ये, विशिष्ट परिमाणामध्ये ती शक्ती तिथे प्रेझेंट राहील आणि त्या शक्तीशी जेव्हा आपला संपर्क येईल तेव्हा आपल्यामधली जी प्रकृती आहे, जी आपल्यामध्ये जे शक्तीची संरचना आहे ही बदलणार आहे आणि आपलं आयुष्य हे बदलणार. यासाठी कुलदेवतेच्या ठिकाणी जाणं हे खूप आध्यात्मिक सोबत एक वैज्ञानिक त्याला धारा मिळाली.